दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाणारी वसुबारस ही फक्त गाई-वासरांची पूजा नसून तिच्या मागे एक सुंदर पौराणिक कथा आहे. प्राचीन काळी देव आणि दानवांनी समुद्र मंथन केलं. त्या मंथनातून समुद्रातून एक दिव्य गाय बाहेर आली. कामधेनू ती सर्वांच्या इच्छा पूर्ती करणारी मायेची आणि संपत्तीची प्रतीक मानली गेली. देवांनी तिची पूजा केली आणि ती गोमाता म्हणून प्रसिद्ध झाली. आजही वसुबारस या दिवशी गाई-वासरांचं पूजन केलं जातं. कारण तीच गोमाता आहे जी आपल्याला अन्न, दूध, प्रेम आणि समृद्धी देते. सकाळी उठले, दारासमोर छान गाई-वासरांची रांगोळी काढली. त्यानंतर पूजेची मांडणी करून वसुबारसची कहाणी वाचून झाल्यानंतर आरती केली. दूध साखरेचा नैवेद्य दाखवला. संध्याकाळी थंडगार वातावरण झाले होते आणि थोड्याच वेळात पावसाची सुरुवात झाली. ओवी बाहेर खिडकीतून बघून आवाज देत होती. दिवे लावण्याची तयारी केली. रांगोळीवर एकामागून एक दिवे लावले. त्यामुळे रांगोळी खूपच सुंदर दिसत होती. सर्वांच्याच घरांना लाइटिंग, आकाशकंदील, फुलांचे तोरण लावून खूप सुंदर सजवले गेले होते. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.